श्री स्वामी समर्थ। आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे की माझं 9 गुरुवारचं उद्यापन मी कसं केलं होतं। तर माझं 9 गुरुवार चालू होते आणि माझ्या सासूबाईंचे म्हणजे आईंचे 11 गुरुवार चालू होते आणि आईशी एकाच दिवशी उद्यापन आल्यामुळं मग आम्ही डिसाईड केलं की आम्ही कराडलाच उद्यापन घेणार। त्याच्यासाठी मी बुधवारीच मी कराडला गेली होती आणि ही नैवेद्याचं ताट जे तुम्हाला दिसतंय त्यामधले सर्व पदार्थ स्वामींच्या आवडीचे आहेत आणि हे बनवण्याचं सर्व क्रेडिट आमच्या आई, काकी आणि मोरे काकींना जातं आणि रांगोळी काढायचं आणि पूजा मांडायचं काम माझ्याकडं होतं आणि येणाऱ्या बायकांना हळदी कुंकू द्यायचं काम माझ्याकडं होतं। सर्वात पहिलं पूजा मांडून झाल्यानंतर रांगोळी काढून झाल्यानंतर मी पूजा वाचून घेतली आणि पूजा वाचून घेतल्यानंतर तोपर्यंत हळदी कुंकवाला बायका यायचं टाईम झालं होतं आणि मग त्यांना हळदी कुंकू दिलं आणि इथे आम्ही ठरवलं होतं की 9 मुलांना, 5 सुवासिनींना आणि एका जोडप्याला जेवायला बोलवायचं घरी म्हणून त्या दिवशी। तर इथं बघा 9 मुलं आलेली आहेत आणि त्यांचं पाय धुवून मग मी त्यांना हळदी कुंकू लावून जेवण वाढलं आणि जेवण वाढायचं काम आमच्या दीदींकडं होतं सर्वात इम्पॉर्टंट। त्यांनी सर्वात पहिलं या छोट्या छोट्या मुलांची नावं विचारून घेतली। ह्या सर्व मुलांमध्ये एक 4 वर्षाचा मुलगा होता आणि त्यानं ताटामध्ये काहीसुद्धा शिल्लक ठेवलं नव्हतं। मला त्याची ही गोष्ट खूप आवडली आणि दीदींकडे हे सर्वात इम्पॉर्टंट काम दिलं होतं कारण त्यांना लहान मुलं आवडतात आणि दुसरी गोष्ट त्यांना माहिती की त्यांच्याशी डील कसं करायचं आहे म्हणून। हे बघा आता इथे बसूनच दीदी वाढत आहे, त्या हल्ल्या पण नव्हत्या तिथून त्यांचं जेवण होईपर्यंत। त्यांनी त्यांची जबाबदारी पाळली होती आणि बाहेर अंशूचं स्वामींना मुजरा करायचं चालू होतं आणि 9 मुलांचं जेवण झाल्यानंतर मग आम्ही सुवासिनींना आणि ते एक कप्पल होतं त्यांना जेवायला बाहेर हॉलमध्ये वाढलं होतं आणि तोपर्यंत हळदी कुंकवाला येणाऱ्या बायका येऊन गेल्या होत्या म्हणून आम्ही बाहेरच जेवायला वाढलं होतं। त्यांचं झाल्यानंतर मग त्यांची मी ओटी भरली आणि हळदी कुंकवाला ज्या बायका आल्या होत्या त्यांना मी एक गुलाब आणि प्रसादाला बेसनचा लाडू दिला होता आणि इथे ज्या बायका मी सुवासिनी म्हणून बोलवल्या होत्या त्यांना मी त्यांची ओटी भरली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही जेवलो। पण तुम्हाला तर माहिती आहे त्या दिवशी किती गडबड असते, त्यामुळं हे छोटे छोटे शॉर्ट जॉईन करून मी तुमच्याशी शेअर करते आणि पॉसिबल नाही होत कधी कधी आपल्याला प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ काढणं। तसंच मला पॉसिबल नाही झालं। ज्या लेडीज हळदी कुंकवासाठी आल्या होत्या त्यांचं व्हिडिओ काढणं मला पॉसिबल झालं नव्हतं कारण माझी व्हिडिओ पार्टनर आली नव्हती कदाचित तेव्हा, म्हणजे माझी नणंद आमच्या दीदी, त्यामुळं पॉसिबल नाही झालं। त्यातच झालं असतं पॉसिबल आणि कारण हे सर्व काढलेले व्हिडिओ हे दीदींनीच आहेत। त्या सर्व कामपट करू लागत होत्या, जेवण वाढू लागत होत्या आणि त्यांचं व्हिडिओ शूट करायचं पण चालू होतं। अशा प्रकारे माझं स्वामींचं गुरुवार केले होते, त्याचं उद्यापन मी केलं होतं आणि मला खरंच खूप समाधान भेटतं। ह्याच्या पहिला पण मी 11 गुरुवार केले होते आणि त्याचं पण उद्यापन मी पुण्यात केलं होतं। तेव्हा आमच्या आई आणि काकी तिकडे आल्या होत्या। ह्यावेळेस मी डिसाईड केलं की मी इकडं जाणार आहे म्हणून आणि जे पण स्वामी भक्त आहेत त्यांना अंदाज असेलच की आपण त्यांची जेव्हा सेवा करतो तेव्हा आपल्याला त्याचं समाधान भेटतंच। आणि आम्ही त्या दिवशी ना मी नैवेद्याचं ताट घेऊन मी मठातसुद्धा गेली होती। आगाशिवनगरला जो मठ आहे कराडमध्ये जे राहतात त्यांना माहिती आहे, तर तिथे मी नैवेद्य दाखवायलासुद्धा गेली होती आणि मला खूप छान वाटलं। मी फर्स्ट टाईम त्या मठात गेली होती, एवढ्या दिवसात मी तिकडे गेलीच नव्हती। मी पुण्याला राहते त्यामुळं मग मी पुण्यालाच जाते आणि कधी सुट्टीला वगैरे गेलं तर असं योग येत नाही, पण मी गेली होती यावेळेस आणि मला खरंच खूप छान वाटलं आणि माझं उद्यापन झाल्यानंतर पण मला खूप छान वाटलं, मला समाधान भेटलं, आईंना पण खूप छान वाटलं आणि येणाऱ्या ज्या सुवासिनी होत्या त्या आपल्या घरातनं असं मस्त पोट भरून जेवून आशीर्वाद देऊन गेल्या। तर खरंच मला खूप आनंद झाला आणि श्री स्वामी समर्थ। भेटूया नेक्स्ट व्लॉग।